महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार सुरू आहे आणि याच दरम्यान आता इथं बघत आहोत आपण या निर्णयावरून कुठेतरी गोंधळ निर्माण झाला आहे। लढत अत्यंत चुरशीची झाली होती आणि त्यानंतरची ही दृश्य आहेत। पोलीस देखील या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आणण्याचा कुठेतरी प्रयत्न करत आहेत। गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात होणार होती, तर माती विभागातून सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड आणि विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगत होता। माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड हा विजयी झाला होता आणि यानंतर अंतिम लढत दुसरी सुरू होती, जी नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ या दोघांमध्ये सुरू होती। आणि याच वेळेस जो पंचांनी निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधात इथे कुठेतरी संभ्रमाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं। पोलिसांकडून देखील ही संपूर्ण स्थिती कुठेतरी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। या ठिकाणी अजित पवार, दत्तात्रय भरणे यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील, मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते। आणि यानंतर आपण ही दृश्य बघत आहोत। पंचांच्या निर्णयाविरोधात सध्या इथं संभ्रम निर्माण झाला आहे आणि त्यानंतर पोलीस ही संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणत आहेत। ही लढत होती गादी विभागातली। या लढतीमध्ये नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ ही लढत होती आणि याच लढती दरम्यान जो पंचांनी निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधात इथं काहीसं संभ्रमाचं वातावरण बघायला मिळतंय आणि त्याच नंतर हा गोंधळ इथं निर्माण झालेला आहे। पोलिसांकडून संपूर्ण स्थिती ही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्नही केला जात आहे। याआधीची लढत होती माती विभागातली सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव या दोघांमध्ये सामना रंगला होता। यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड हा विजयी झाला होता आणि त्यानंतरची गादी विभागाची ही अंतिम लढत होती आणि याच दरम्यान नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ ही अशी लढत होती। आणि याच लढतीच्या दरम्यान आपण ही दृश्य बघत आहोत। इथं जे खेळणारे दोघं आहेत ते कुठेतरी मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत। पंचांनी दिलेला निर्णय हा कशा पद्धतीने संभ्रमात टाकणारा आहे हे कुठेतरी सांगून देण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलीस देखील या ठिकाणी आहेत। कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। माती विभागातली ही लढत होती आणि याच वेळेस काहीसा संभ्रमाचं वातावरण इथं निर्माण झालंय। सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड हा माती विभागातील इथं विजयी झाला असला तरी गादी विभागाची ही अंतिम लढत असतानाच इथं पंचांच्या निर्णयावरून कुठेतरी संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी दोघांशी ही बातचीत करत असल्याचं आपण बघत आहोत। नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातली ही लढत होती आणि याच लढती दरम्यान हा गोंधळ निर्माण झालाय। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे अहिल्यानगरमध्ये आणि याच स्पर्धेतली ही दृश्य आपण बघत आहोत। या स्पर्धेदरम्यान काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे। माती विभागातला जरी निकाल आला असला तरी अजूनही गादी विभागातला निर्णय अजून येऊ शकला नाहीये। या संदर्भात सुनील दवंगे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील। सुनील, नेमकं काय घडलंय या स्पर्धेदरम्यान सविस्तर सांगाल? अंतिम सामना जो आहे तो या ठिकाणी रंगत होता। मोठ्या प्रमाणात तयारी करत गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी हे सामने सुरू होते। आज अंतिम सामना सुरू असताना प्रथम दिवशी झाली ती अशी सुंदर अशी कुस्ती या ठिकाणी झाली। त्यानंतर जे आहे ते राजकीय कुस्तीमध्ये पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे असा जो सामना या ठिकाणी रंगत होता। तो सामना सुरू असताना मला काही मिनिट हा सामना संपला आणि पंचांनी आहे ते शिवराज राक्षे यांना पृथ्वीराज मोहोळ यांना या ठिकाणी विजयी घोषित त्यांचे जे नोंदवलेला आहे त्या ठिकाणी झाला। सगळ्यात महत्वाचं त्यांना अक्षरशः या ठिकाणी लाथा लागण्याचा दिसून आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तात्काळ राक्षेंचा यावरती
द्राक्षे यांनी या ठिकाणी अक्षय गिरीच्या पद्धतीनं हार उचललेला आहे 95 टक्के भावाची भाषा वापरलेली आहे ती कुठेतरी निंदनीय आहे. मोठ्या प्रमाणात मुलं आहेत एक आकुल या ठिकाणी दिसून आलेला आहे. द्राक्षे यांचे समर्थन आहे तेही या ठिकाणी दिसून आले. त्याचबरोबर पोलिसांनी ही परिस्थिती जी आहे ती तात्काळ या ठिकाणी नियंत्रणात आणली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही सामने संपलेले आहेत आणि अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा संकेत यादव याच्या सामना रंगला होता. त्याचबरोबर जो आधीवरचा सामना आहे त्यामध्ये यांचा सामना होता. शिवाज राक्षे यांचा घोषित करण्यात आलेला आहे. निश्चितच सुनील, आपण बघितलं अगदी काही वेळापूर्वीच स्पर्धक आहेत ते मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत काही संवाद साधत होते. यावेळेस नेमका काय संवाद झाला या संदर्भात काय माहिती समोर येते? या पूर्ण घटनेवरती वाईट म्हणणं आहे की आम्ही आहे त्यावरती पंचली त्यानंतर हा सगळा गोंधळ या ठिकाणी उडालेला आहे. निश्चितच खरे तर आपण बघतोय मोठ्या संख्येनं पोलीस देखील इथं एकत्रित आले आहेत आणि ही संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आणल्याचं कुठेतरी पाहायला मिळतंय.